की असं का वागताय? विसरलात? आमच्याच घरात आम्हाला नोकर बनवून ठेवलं. या आबासाहेबांनी आम्हाला बापाची माया लावली. मग आमच्या बापाला आमच्यापासून दूर का नेलं? विक्रांत, you're crossing your limits. तो काही चुकीचं बोलत नाहीये दादा. आबांनी आम्हाला आमच्या बाबांपासून लांब करून फार मोठं पाप केलंय. मला तर माझ्या जन्मापासून सांगण्यात आलं माझे बाबा गेलेत. मूर्ख बनून आयुष्य जगायला लावले यांनी मला. अजित, रिलॅक्स. अरे ही माणसं अशीच उलट्या काळजाची येते. आपणच त्यांना ओळखू नाही शकलो. ही मालती महाडिक, हिने तर आपल्या आईला कसलाच सन्मान नाही दिला. बर, मान सन्मान दिला नाहीच, किंमत दिली नाहीच, पण काही करण्याआधी तिची मतं पण घेतली नाहीत. रत्नाबाईनी, काय बोलतोय हा? आणि तुम्ही नुसतं ऐकून कसं काय घेऊ शकता? आम्ही तुम्हाला इतकी वाईट वागणूक कधी दिली तुम्हीच सांगा. काय सांगू मालती? तू माझा पदोपदी कसा अपमान केला हे सांगू का? तू मला घरातल्या कुठल्याच निर्णयामध्ये कधीच काही बोलू दिलं नाहीस हे सांगू का? घरात एखाद्या कोपऱ्यात पडलेल्या केरसुणीला जेवढी किंमत असते ना, तेवढी किंमत सुद्धा तू मला दिली नाहीस हे सांगू? काय सांगू? सांग ना. आजवर आबांच्या तोंडाकडे बघून आणि आपल्या कुटुंबाकडे बघून मी सगळं काही सहन करत आले, पण माझ्या समजूतदारपणाला तू माझा दुबळेपणा समजलीस. खूप गैरफायदा घेतलायस तू माझा. बस झालं आता रडणं बंद करा तुमचं आणि यांना अडवायची तयारी करा. जयसिंगा, तू पैशासाठी संपत्तीसाठी इतका आपापला असशील असं वाटलं नव्हतं मला. कुटुंब कुटुंब म्हणत तू माझ्या बायकोला, माझ्या पोरांना गुलाम बनवून ठेवलंस. अरे किती नीच माणूस असशील रे तू. आबांसारखा माणूस कुठलंच नातं निभावू शकत नाही. आमच्यापासूनच आमच्या बाबाला वेगळं केलं आबा. आता मला आबा म्हणून हाक मारायची सुद्धा लाज वाटते. मला तर अशा माणसाकडे बघायची इच्छा सुद्धा नाहीये. काय केलं यांनी? सतत सतत माझ्या नवऱ्याला डॉमिनेट करत आलेत. सतत त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले यांनी. हा माणूस आमचा गुन्हेगार आहे. मालती, अगं तू तर फक्त पैशावर प्रेम करण्यासाठी जन्माला आली आहे ना, असंच वाटतंय मला. बस झालं, खूप बोललात. आमच्या आबांनी तुमच्यासाठी त्यांचं सुख सॅक्रिफाईस केलं आणि आज तुम्हाला त्यांची लाज वाटते. मग मला पण तुमच्यासोबत जे मी नातं जपलं होतं ना एवढे दिवस, त्याची लाज वाटते. बस झाला. सगळ्यांनी आपापलं सामान घ्या आणि निघा इथून. सामान भरायचंच आहे. पण तुम्हाला अजित,
माझी दादा बघितलंस? आता या घराबाहेर तुम्ही जाणार आहात. बघ, आठवत आहेत? या पेपर्सवरती तूच सह्या केल्या होत्यास. ही सगळी प्रॉपर्टी, हे घर तू सगळं माझ्या नावावर केलं इंद्रा. सही करताना डोळे उघडून सही केली नाहीस. किमान आता तरी बघ, डोळे फाडून बघ. तूच माझ्या नावावर हे घर आणि फॅक्टरी केलेस. तुमचे इतर अकाउंट सील झाले आहेत. या आबांना खूप पैसा कमवायचा होता ना, मिळवला. पण आता तुम्ही भिकारी झालात. तुम्हाला मी रस्त्यावर आणले. ही प्रॉपर्टी, हे घर, याचा मी मालक आहे. विक्रांत मानसिंग महाडिक.